अमरावती OBGYच्या मंथन या सिरीजमध्ये पुनश्च डॉक्टर मोहना कुलकर्णी मॅडम यांचे आपण स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार मॅडम. आज आपण प्रीमरायटल काउन्सिलिंगवर त्यांच्याशी संवाद साधूया. मॅडम, प्रीमरायटल काउन्सिलिंगचे काय महत्व आहे तुम्ही थोडं सांगू शकाल का? विवाहपूर्व मार्गदर्शन, मगाशी मी म्हटलं तसं हा माझा पण अतिशय आवडता असा उपक्रम अशासाठी आहे की आपण एखादी एंट्रन्स एक्झाम हल्ली बऱ्याच कोर्सला जाताना द्यावी लागते, तशी खरोखर लग्न करण्याच्या आधी आपण एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं आहे असं मला जेव्हा मी काउन्सिलिंगचं काम सुरू करायला लागले ते जवळजवळ 25 वर्षापूर्वी हे लक्षात आलं. आणि त्यावेळेला डॉक्टर श्रीयुत अनिल भागवत आणि शोभा भागवत हे त्यावेळेला म्हणजे 25 वर्षापूर्वी विवाहपूर्व मार्गदर्शनाचं काम करत होते, जेव्हा हा कन्सेप्ट खूप नवीन होता. आणि त्यावेळेला मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा मला असं मनापासून वाटायला लागलं की विवाह करण्याची इच्छा असणं आणि विवाहासाठी योग्य असणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हा, त्यामुळे तुम्ही विवाहेच्छू आहात पण विवाह योग्य आहात का हा विचार महत्वाचा आहे. आणि तसं बनवण्यासाठी मुलाला किंवा मुलींना अशा प्रकारचं मार्गदर्शन आवश्यक आहे असं मला वाटलं. कारण आपल्याकडे लग्न का करायचं असं जर का कोणी विचारलं तर काय मग काय आता घरचे म्हणतात किंवा आता वय झालं किंवा आता काय शिक्षण संपलं मग आता काय पुढं काय करायचं किंवा आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आई बाबा व्हायचंय, मूल व्हावं असं म्हणून लग्न करायचं. त्यामुळे नक्की आपण लग्न का करतो आहोत आणि लग्नाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हेच मुळामध्ये लग्न करताना अनेकांच्या डोक्यामध्ये स्वच्छ नसतं. त्यामुळे जी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये जवळजवळ आपल्याला 180 डिग्रीमध्ये आपलं आयुष्य बदलणार आहे अशी जी घटना आहे, एक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे, तर त्या घटनेचं स्वागत करण्यासाठी आपण स्वतःला तयार करणं ही गोष्ट मला महत्वाची वाटली. कारण जेव्हा लग्नाचा आपल्या घरात कुटुंबामध्ये सुद्धा जेव्हा विषय निघतो तेव्हा पटकन ज्याचं कुणाचं लग्नेच्छू असं जी कोण मुलगा मुलगी असेल ती ना पटकन हातामध्ये कागद पेन घेऊन मला माझा जोडीदार कसा पाहिजे अशी एक 2 3 4 लिस्ट बनवायला लागते. पण तिला जर का आपण उलट विचारायला लागलं की ठीक आहे तू लिस्ट बनवली आहेस पण आधी तू स्वतः कशी आहेस ह्याची पण एक लिस्ट बनव, तर बरेचदा ती बनवता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं विवाहपूर्व मार्गदर्शन आवश्यक आहे असं मला वाटलं. आणि त्या काळामध्येच हळूहळू जे घटस्फोटाचं प्रमाण वाढायला लागलं, मुला मुलींचे लग्नाबद्दलचे विचार, मुलींनी अधिक शिक्षण घेणं, नोकरी करणं, आणि अतिशय फार मोठा झालेला बदल तो म्हणजे लग्न करणं ही आता अल्टिमेट गोष्ट आयुष्यातली न राहता किंवा ती गरज न राहता तो चॉईस झाला, ती इच्छा झाली. त्यामुळे तसं जर का असेल तर मग निश्चितच लग्न या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघणं, विचारपूर्वक बघणं हे महत्वाचं झालं. आणि म्हणून या विषयामध्ये काम करावं, मुला मुलींना मार्गदर्शन करावं, मुला मुलींनाच नव्हे त्यांच्या आईवडिलांनाही करावं. किंवा कधी कधी काही जण असे असतात की मला लग्न करायचंच नाहीये असं म्हणणारे असतात, काही हरकत नाही, पण आपण का लग्न करणार नाही आहोत हे विचार स्वच्छ करण्यासाठी सुद्धा विवाहपूर्व मार्गदर्शनाची गरज असते. मॅडम, मॅरेज हा जो कॉन्सेप्ट आहे किंवा ही जी संस्था आहे याच्यामध्ये काळानुरूप कसे बदल झाले, म्हणजे मागे किंवा महत्वामध्ये काही फरक पडला? हो, खरोखरच लग्न ह्या संस्थेमध्ये किंवा त्या गोष्टीकडे बघण्यात फार बदल अशासाठी झाले
की माझ्या पिढीत किंवा माझ्या नंतरच्या एखाद्या पिढीमध्ये मुली जेव्हा लग्न करत होत्या तेव्हा खरोखरच रोटी कपडा मकान याची आयुष्यभराची सोय होईल आणि एक समाजमान्य होतकरू पुरुषाशी आपलं लग्न होतं आहे एवढाच विचार फक्त मुली करत होत्या. मुलांमध्ये सुद्धा बा चांगल्या घरातली गृहकृत्य दक्ष दिसायला बरी अशी जोडीदार आपल्याला मिळते आहे आणि संपल्या म्हणजे त्या अपेक्षांचं जे काही आपण म्हणू आता जे 1, 2, 3, 4 यादी करतायत तशा कुठल्याही विशेष अपेक्षा न घेता लग्न होत होती. ती टिकवली जात होती. ती टिकवली जात होती. हा प्रश्न शब्द मी अशासाठी वापरते की आता लग्न टिकवणं हा कन्सेप्ट थोडासा बदलून निभवलं तर ठीक नाही निभवलं तर ठीक अशा विचाराकडे गेलो. करून बघूया याच्याकडे. आणि दुसरी गोष्ट एक जुन्या लग्नामध्ये आणि आत्ताच्या लग्नामध्ये जे झालेली आहे ती म्हणजे मुळामध्येच एक जी ज्याला आपण मार्केटिंग किंवा एक न आवडणारा शब्द आहे निगोसिएशन जशी आपण एखाद्या व्यवहारामध्ये करतो तशी आता लग्नामध्ये केली जात आहेत. किंबहुना जर आपण पैसा आत्मसन्मान आणि ते नातं असं जर का 1, 2, 3 नंबर मुला मुलींना लावायला सांगितले की कशाला तुम्ही महत्व देणार पैशाला नात्याला का आत्मसन्मानाला तर ते प्रेफरन्सेस त्या प्रायोरिटीज सुद्धा मुला मुलींचे बदललेले आहेत. त्यामुळे लग्न ह्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने पाहणं हे गरजेचं झालंय. ते मी प्री मॅरेज काउन्सिलिंग जे करते ते मगाशी मी म्हटलं तसं मुलींची स्वतःची ओळख करून घेणं ह्याच्यासाठी आहे. आणि ती करत असताना मुळात लग्नाचा निर्णय घेणं त्याच्यासाठी जोडीदाराची निवड करणं आणि ते नातं निभावणं ह्या तिन्ही गोष्टी ची जाणीव या विवाहपूर्व मार्गदर्शनातनं करून देते. ती आता करून देणं गरजेचं झालंय. हा जुन्या आणि नवीन लग्न पद्धतीतला फरक झालेला आहे. यामध्ये मॅडम तुम्ही असे कोणते कोणते विषय असतात आणखी जे तुम्ही हाताळता कुठल्या काउन्सिलिंग करता? हा येस यामध्ये ना अगदी 2 भाग आपण पहिले करता येतील. एक तर अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज असं जरी असलं तरी मला असं वाटतं की दोन्ही प्रकारचं लग्न होत असताना त्या मुला मुलींना विवाहपूर्व मार्गदर्शनाची गरज आहे. अरेंज मॅरेज मध्ये फार तर एखादा त्या सगळ्या चालण्या लावून एक व्यक्ती तुमच्या समोर आणली जाते. अलीकडच्या काळात एक गोष्ट चांगली झाली आहे की त्याच्यानंतर सुद्धा एक 4-6 महिने मुला मुलींना आपली ओळख करून घेण्यासाठी मिळतात. जरी आपण त्याला सो कॉल्ड लव्ह मॅरेज म्हणतो की ज्याला आपल्याला ती व्यक्ती आवडते पण तिच्याशी लग्न करायचं का हा निर्णय ठरवण्यासाठी सुद्धा काही काळ मध्ये जात असतो. आणि ह्या मधल्या काळामध्ये हे प्री मॅरेजचे वेगवेगळे विषय आपण अभ्यासतो ज्याला मी अभ्यास वर्ग असंच म्हणते. त्यामुळे हा अभ्यास करत असताना सगळ्यात पहिली जर का ते अरेंज मॅरेज फॉर एक्झाम्पल असेल तर जात पोटजात हा मुद्दा खूप प्राथमिकतेने लावला जातो. पत्रिका बघणं बघायची का नाही बघायची अलीकडे त्याचं प्रमाण जरा कमी झालेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे येतो ती वयामधला विचार जो पूर्वी 22, 24, 25 आत लग्न होत होती आता मुलींची 28, 29 आणि मुलांचं 32, 33 असं वय झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या वयामध्ये जेव्हा मुलं लग्न करत आहेत त्यावेळेला ती जबाबदारीने स्वतःचा निर्णय घेऊन लग्न करणं अपेक्षित आहे. आता काय त्यांचे बालविवाह वगैरे होत नाही. दिशीबला आल्यानंतरही जर का तुम्हाला स्वतःच्या आयुष्याचा आणि जोडीदाराचा विचार करता येत नसेल
तर ती चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे जे निकष आपण हे जोडीदाराच्या निवडीला लावत आहोत ते पूर्ण विचारपूर्वक लावले पाहिजे. शिक्षण आपल्याला कोणतं पाहिजे, किती पाहिजे, जो व्यवसाय आपला जोडीदार करणार म्हणजे सेम प्रोफेशन मधली पाहिजे का वेगळ्या प्रोफेशन मधली पाहिजे, आपल्याला काम करत असताना नक्की एकत्र कुटुंबात राहायचंय का ज्याला जॉईंट फॅमिली आणि न्यूक्लिअर फॅमिली असं म्हटलं जातं, दोघांनाच राहायचंय, हा एक चर्चेचा विषय असतो. पैसा किती पाहिजे, किती पाहिजे, कोण कसा कमावणार, कुणाचं कमी इन्कम आहे, कुणाचं जास्ती आहे, ह्याविषयी चर्चा होते. आपल्या ज्या एक धार्मिक भावना असतात त्या कोणाच्या किती आहेत, कोण किती धार्मिक आहे, कोणाचा अजिबात देवावर विश्वासही नाही असंही असतं, कोण अति धार्मिक असतं, कुळाचार करणारं, व्रतवैकल्य सांभाळणारी अशी असतात. हे जे लग्न झालेलं आहे त्यामध्ये जी माणसं आहेत दोन इन्व्हॉल्व्ह झालेली, त्यांचा स्वभाव विशेष, त्यांच्या सवयी, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या आरोग्यविषयक काही अडचणी आहेत का, त्यांची कुटुंब व्यवस्था त्या दोघांची कशी होती, ह्या सगळ्याचा विचार, अभ्यास ज्याला म्हणू आपण करतो. मूल हवं का नको हा सुद्धा आता एक महत्वाचा डबल इन्कम डिंक झालेला आहे आता, डबल इन्कम. त्यामुळे हा एक विचार करण्याचा आहे. त्यामुळे हे वेगवेगळे मुद्दे ज्याला मुळामध्ये आम्ही स्व ओळख असं म्हणतो, की मगाशी मी म्हटलं तसं मला जोडीदार कसा पाहिजे ह्याच्याही आधी मी कशी आहे, मी कसा आहे, ह्याची माझे काय विचार आहेत हे स्पष्ट होण्यासाठी आपण हा स्व ओळख हा भाग विवाहपूर्व मार्गदर्शनात मुख्यत्वाने घेतो. मॅडम, आता एक शब्द आलेला, नवीन नाही तो, म्हणजे पाहिला जातो तो म्हणजे कॉम्पॅटिबिलिटी. आणि त्या विषयावर आम्ही म्हणजे जर समजा आपण जे बघतो समाजात की डिवोर्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि लग्नानंतर मग मुलांना जर विचारलं कारण की का बरं डिवोर्स हवाय तर सरळच ते सांगतात की आम्ही एकमेकांशी कॉम्पॅटेबल. तर ते कॉम्पॅटिबिलिटी म्हणजे काय आणि त्याची तपासणी कशी होणार? बरोबर आहे. कॉम्पॅटिबिलिटी हा शब्द त्या मानाने खूप, मी तर म्हणेन लूजली वापरला जातो. तो फार जबाबदारीने वापरायचा शब्द आहे. कारण मुळात कॉम्पॅटिबिलिटी ही वेगवेगळ्या लेव्हल्सवरती आपण तपासू शकतो. दोन एकत्र येणारी माणसं ही सोशली कॉम्पॅटिबल असणं, साधारण समाजातल्या एका स्तरामध्ये असणं, फिजिकली कॉम्पॅटिबल असतं कारण आपण 24 तास डोक्याला डोकं लावून एकत्र एका छताखाली राहत असतो. त्यामुळे त्यातल्या आवडीनिवडी, सवयी, खाणं पिणं, व्हेज नॉन व्हेज वगैरे वगैरे या छोट्या मोठ्या गोष्टी फिजिकल एकत्र राहणं ह्याच्यामध्ये असतो. लैंगिक सेक्शुअली तुम्ही एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी असणं गरजेचं असतं. फिनान्शियल सुद्धा, सांपत्तिक स्थिती ही सुद्धा एकमेकांसाठी अनुरूप असणं गरजेचं असतं. आणि त्याहीपेक्षा अधिक महत्वाची आहे ती कधी कधी इंटलेक्च्युअल. कारण बौद्धिकदृष्ट्या असं वाटतं की एखादी व्यक्ती खूप वेगळ्या पद्धतीने विचार करते, तिचे एक भावनिक वैचारिक क्षेत्र हे वेगळ्या लेव्हलवरती असतं आणि त्याचा जोडीदार तिचा किंवा त्याचा जर का बौद्धिकदृष्ट्या इंटेलेक्च्युअली सुद्धा ती गरज पूर्ण करू शकत नसेल तर ती सुद्धा कधी कधी खूप एक फ्रस्ट्रेटिंग अशी गोष्ट होऊन जाते. त्यामुळे सोशल, फिजिकल, सेक्शुअल, फायनान्शियल, इंटेलेक्च्युअल, इमोशनल ह्या सगळ्या कॉम्पॅटिबिलिटीचे जे वेगवेगळे आयाम जरी असले तरी त्यामध्ये एक बेसिक गोष्ट मगाशी मी जी स्व ओळखीची म्हणली, तर कॉम्पॅटेबल असण्यामध्ये मगाशी जो पहिला मुद्दा मी सुरुवातीला मांडला होता तो म्हणजे स्वतः आपण कसे आहोत, स्व ओळख ही महत्वाची असते. दुसरा पॉइंट कॉम्पॅटिबिलिटीतला महत्वाचा असतो तो म्हणजे आपण ज्या व्यक्तीशी जन्मभर नातं जोडून राहणार आहोत ती व्यक्ती, त्या व्यक्तीचं वेगळेपण
कारण ती तशी आयडेंटिकल तुमच्यासारखी नसणार आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचं वेगळेपण ऍक्सेप्ट करणं हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा आहे की जर का हे नातं आपल्याला लॉंग टर्म असं जर का पुढं न्यायचं असेल तर त्याच्यामध्ये त्या दोघांचीही असणारी जी लवचिकता किंवा फ्लेक्झिबिलिटी असं मी म्हणेन ती किती आहे. त्यामुळे ह्या 3 गोष्टींचा जर का तुम्ही अभ्यास केला, स्वतः मी कशी आहे, माझ्या आयडियाज काय आहेत, माझा जोडीदार तो कोणत्या गोष्टीत वेगळा आहे आणि त्या आम्हाला दोघांना एकत्र पुढे जाण्यासाठी आम्ही दोघं एकमेकांमध्ये कोणते बदल फ्लेक्झिबल राहून करू शकतो ह्याच्यावरती आपली कॉम्पॅटिबिलिटी अवलंबून आहे. त्यामुळे एक मगाशी डिवोर्स हा शब्द तुम्ही वापरलात म्हणून एक कोट सांगते की बेस्ट टाइम टू अवॉइड डिवोर्स इज प्री मॅरेज काउन्सिलिंग. तुम्ही त्याच्यासाठी स्वतःला त्या नात्याला जितकं जास्ती चांगलं तयार कराल तितकं तुम्ही डिवोर्स अवॉइड करू शकता. हा महत्वाचा मुद्दा आहे. अजून एक 2-3 गोष्टी लग्नामधल्या आपल्याला सांगणं गरजेचं असतं. मगाशी आपण मला असं वाटतं पालकांच्या बद्दल आपण मगाशी बोललो. ह्याच्यामध्ये सुद्धा ना पालकांचा रोल हा खूप मोठा आहे. दोघांच्याही दोन्ही पालकांचा रोल. मगाशी आपण ज्या अरेंज मॅरेज बद्दल बोललो की त्या सगळ्या चाळण्या लावून एखादं स्थळ, आपल्याकडे स्थळ हा शब्द खूप सामान्यपणे वापरला जातो, तर ते तसं स्थळ समोर आणून देणं इथपर्यंत पालकांचा रोल अरेंज मॅरेज मध्ये नक्कीच आहे. पण त्याही पलीकडे मुलाचं लग्न किंवा मुलीचं लग्न हे बरेचदा पालकांना त्याची घाई झालेली असते की आता एकदा उरकून टाकून माझ्या जबाबदारीतनं मी मोकळा होतो अशी भावना असते. पालकांचे अजून एक कधी कधी चुकतं की त्यांची स्वतःच्या ज्या काही लग्नाबद्दलच्या आयडियाज असतात किंवा जोडीदाराबद्दलच्या आयडियाज असतात त्या आपल्या मुला मुलीवरती पण थोपल्या जातात. असंही म्हटलं जातं की तुझं भलं कशात आहे ते मला जास्ती कळतं. हा, त्यामुळे तुझ्यासाठी योग्य जोडीदार मीच निवडू शकतो. अजून एक पालकांचं एक असं म्हणणं असतं की त्यांनी पर्टिक्युलर एखादी स्थळ निवडलेलं असेल तर त्याच्याबद्दलचा दबाव किंवा घाई ही सुद्धा अनेकदा पालक करतात, जे योग्य नाही असं मला वाटतं. पालकांचा रोल ना त्यांची जे निकष लावलेले आहेत स्थळाबद्दल किंवा सोशल त्या कुटुंबाबद्दल, पत्रिका बघण्याबद्दल, जात पोटजात इथपर्यंत त्यांचं महत्व निश्चित आहे. पण त्यानंतर पालकांचा रोल संपतो असं मला वाटतं आणि नंतर फक्त मुलांच्या निर्णय क्षमतेवर, ते नातं निभवण्यावर पालकांनी विश्वास ठेवावा असं मला वाटतं. कधी कधी जेव्हा लव्ह मॅरेज किंवा मुलं स्वतःचं लग्न ठरवतात त्यावेळेला बरेचदा त्या निवडलेल्या म्हणजे परप्रांतीय, परभाषिक, परजातीतल्या किंवा दुसऱ्या गावातल्या असं कुठल्याही जोडीदार निवडला गेला असेल तर बरेचदा त्याच्याबद्दल सतत नाराजी व्यक्त करणं, शंका व्यक्त करणं किंवा त्यातले मग दोष कसं चुकलं हे असं दाखवणं, ह्या गोष्टी पण पालकांनी करू नये. आणि लग्नाच्या नंतर तर पालकांचा फक्त उपयोगी पडणारा सहभाग असावा, लुडबुड नसावी. म्हणजे जे इंग्लिश 2 शब्द आहेत ना ते खूप छान मला नेहमी वापरते मी. तुमची इन्व्हॉल्वमेंट असावी, इंटरफिअरन्स नसावा. त्यामुळे हा पालकांचा रोल सुद्धा लग्नामधला खूप महत्वाचा आहे. पण लव्ह मॅरेजचा ऍक्सेप्टन्स आता बऱ्यापैकी झालेला दिसतो समाजामध्ये. म्हणजे आधीच्या काळी जे असं खूपच कठीण वाटायचं की म्हणजे कुणाशी मला प्रेम आहे, लग्न करायचं आहे, ते घरी सांगेपर्यंत खूपच भीत होते लोक. पण आता तसं नाही. आणि तो आता एक सामाजिक बदल जसं आपण म्हणतो जागतिकीकरणाने झालेला आहे, ग्लोबलायझेशननी झालेला आहे.
मुलं मुली जगभर फिरायला लागले, त्यांचं एक्सपोजर वाढलेलं आहे, संधी त्यांना अधिक उपलब्ध आहे आपला निवड करण्याची. आणि हे सगळं करत असताना जर मुलं मुली स्वतः जोडीदार निवडत असतील तर आईवडिलांच्या दृष्टीने ती एक प्रकारे त्यांची जबाबदारी कमी झाली म्हणा, किंवा आपल्या मुलांवर टाकलेला तो विश्वास की तुम्ही हे नातं निभवून नेण्याच्या लायकीचे किंवा क्षमतेचे आहात, हा विश्वासही आईवडिलांनी मुलांवर दर्शवलाय असं त्याच्यातनं होतं. मला असं वाटतं की विवाहपूर्व मार्गदर्शन हे अलीकडे जे मुलींना खूप म्हणजे बदनाम केलं जातं असा शब्द मी वापरेन, की हल्ली ना मुली फारच बिघडले आहेत किंवा मुलींच्या मागण्या फारच वाढल्या आहेत म्हणून सगळे प्रॉब्लेम्स निर्माण झालेत असं एक प्रकारे दोष दिग्दर्शन केलं जातं. मला स्वतःला असं वाटतं की ज्या पद्धतीने ज्या वेगाने ह्या म्हणजे मला स्वतःला मगाशी मी तुम्हाला म्हटलं 25 वर्षापूर्वी विवाहपूर्व मार्गदर्शन हा कन्सेप्ट आला होता आणि मी सुरू केला, आपण अभ्यास सुरू केला होता. त्यामध्ये सुद्धा ह्या 10-12-15 वर्षामध्ये प्रचंड बदल झालेला आहे. त्यामुळे तो जो बदल आहे, ज्या स्पीडनी झालेला तो बदल आहे, त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी बदलल्या आहेत. एक तर मुली खूप शिकायला लागल्या, त्या प्रमाणामध्ये मुलं स्वयंपाक किंवा घरकाम करायला शिकली का? नाही. ज्या स्पीडने मुली पैसा कमवायला लागल्या आणि त्या आर्थिक वरच्या स्तरावरती गेल्या, त्या स्पीडने पुरुष बालसंगोपन करायला शिकले का? नाही. ज्या स्पीडने मुली घरापासून दूर जगामध्ये जायला लागल्या, त्या स्पीडने पुरुष वर्ग नातेसंबंध सांभाळणं, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणं, जे पूर्वीच्या काळी बायकांची टेरिटरी होती, ते करायला लागले का? नाही करायला लागले. त्यामुळे जी जेंडर इक्वॅलिटी बद्दल आपण बोलतो आहोत ती खरोखर जेंडर इक्वॅलिटी वैवाहिक स्त्री पुरुषांच्या नातेसंबंधात किती आली. त्यामुळे तो जर का म्हणजे आपण जसं एक फार जुनं वाक्य आहे की लग्न म्हणजे रथाची 2 चाकं वगैरे, मग ते दोन्ही चाकांनी एका स्पीडनी जायला पाहिजे ना. तर एक स्पीड पुढं पळून जाते आणि दुसरं स्पीड चाकं अजून मागेच आहे, असं जर का होत असेल. म्हणजे एक काही दिवसापूर्वी आमच्या या विषयातल्या तज्ज्ञ म्हणल्या की बायका चंद्रावर जाऊन पोचल्या तरी पुरुष अजून माझघरातनं बाहेर येत नाही आहेत, असं जर का होत असेल तर मग ते अवघड आहे. त्यामुळे मुलींना शिकवणं, मुलींना पुढे करणं, हे करताना मगाशी ज्या पालकांबद्दल आपण बोललो, पालकांनी त्या स्पीडनी मुलग्यांना बदललं नाही. त्यामुळे हा जो एक विसंवाद काही प्रमाणात निर्माण झालेला आहे तो कारणीभूत आहे. आणि मला असं वाटतं काळाच्या ओघामध्ये विथ टाइम हे निश्चित बदलेल किंवा त्याच्यात सुधारणा निश्चित होईल. मॅडम, मॅरेज आपण जे म्हणतो, लग्न संस्था, याचं मूळ जे आहे ते आहे लग्न नंतर रिप्रोडक्शन. त्या कारणासाठी लग्न करावं असं समाज मान्य ती पद्धत आहे. पण आता असं झालेलं आहे की ॲडोलसंट एज कमी होत चाललंय आणि मुलं मुली करिअर आणि हे करता करता लग्नाचं वय पुढे पुढे ढकललं जात आहे. तर असं वाटतं की ही जी नीड आहे त्यांची, म्हणजे सेक्शुअल नीड आहे, फिजिकल नीड आहे, ही तर ते इतर पद्धतीने देखील पूर्ण करू शकतात, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड. तर मग असं होईल का काही वर्षांनी की लग्न ही संस्थाच कालबाधित होईल? नाही, मला असं नाही वाटत की लग्न ही संस्थाच नाहीशी होईल, असं होणार नाही. त्याच्यामध्ये काळानुसार योग्य ते बदल होत गेले आणि तसे निश्चित होतील, कारण ती शेवटी अल्टिमेटली माणूस म्हणून असलेली आपली गरज आहे. आपण लग्न का करतो? एक समाजासाठी,
जे आज असं वाटतं की बा लग्न नाही केलं तरी समाजात मान्यता मिळू शकते. हो. त्यामुळे नॉट नेसेसरी की मी लग्नच केलं पाहिजे. नंबर 2, सेक्शुअल नीड. ती सुद्धा आता लग्नाच्या आधी किंवा बाहेर कुठल्याही मार्गाने पूर्ण होऊ शकते. तिसरी, तुम्ही जी मूल होण्याची म्हणली ती सुद्धा आत्ता अडॉप्शननी किंवा दुसऱ्या कुठल्याही मार्गाने मूल होणं ही सुद्धा गरज पूर्ण होऊ शकते. बायका आत्ताच आपण चर्चा केली की आपल्या आपल्या पायावर आहेत, त्यामुळे रोटी कपडा मकान त्याच्यासाठी त्या लग्न करूची गरज नाही. मग तरी सुद्धा लग्नाची गरज कुठे उरते, तर ती उरते एक कंपॅनियनशिपसाठी, एक ज्याला कमिटेड बांधिलकी असलेलं नातं. कारण असं बांधिलकी असलेलं नातं तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप किंवा ज्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणतात, त्यामध्ये अशी बांधिलकी, कमिटमेंट राहत नाही. उद्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल, मी कागदावर कुठल्या 4 सह्या करून मी त्यातनं बाहेर पडू शकते. लिव्ह इन रिलेशनशिप असेल, मला असं वाटलं नाही बा पटत, मी माझं बॅग भरेन, माझा कॉम्प्युटर लॅपटॉप उचलेन आणि मी बाहेर जाईन. पण लग्न ही अशी एक ज्याला आपण एक शब्द वापरू, कदाचित आवडणार नाही, ज्याला पंचिंग बॅग म्हणतात. हा, म्हणजे असं कधी कधी आपण मुलं आईला पंचिंग बॅग समजतात. काही वाईट झालं की आईला रागायचं, आईला सांगायचं, आईला शिव्या द्यायच्या, आईवरती बोलायचं. तशी एक पंचिंग बॅग आपल्याला आपल्या जोडीदाराच्या रूपाने मिळते. ती दरवेळेला बरेचदा इट इज टेकन फॉर ग्रँटेड, आपण गृहीत धरतो. दरवेळेला ते गृहीत धरणं चांगलं असतं असं मी नाही म्हणणार, पण एक माणूस म्हणून जी एक सेन्स ऑफ बिलॉंगिंग आहे ना, की मी कुणाचा तरी आणि कुणीतरी माझं, ही माणसाची मूलभूत भावनिक गरज आहे. आणि ही भावनिक गरज लग्न या नात्यातून पूर्ण होते, ज्याच्यामध्ये कमिटमेंट आहे. एक मी नेहमी माझ्या अभ्यासाला सुरुवात जेव्हा करते तेव्हा डेफिनेशन सांगते लग्नाची. कारण आपण कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना त्याची डेफिनेशन, व्याख्येपासून सुरुवात करतो. तसं लग्न या गोष्टीची व्याख्याच ही आहे की इट इज अ युनिक जगावेगळं असं हे नातं आहे, ज्यामध्ये 2 स्त्री पुरुष हे स्वसंमतीने, स्वखुशीने आणि विचारपूर्वक एक दीर्घ काळ टिकणारं नातं, ज्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक अशी अतिशय इंटिमेट जवळीक आहे आणि जे समाज मान्य आहे ते जास्त असं नातं. सो इफ वी डिफाईन मॅरेज, तर हे असं जे नातं आहे ते जर तुम्हाला एका ठिकाणी, एका जागी, एका व्यक्तीकडनं मिळत असेल तर निश्चित विवाह संस्था नक्की टिकणार. हा, काळानुरूप त्याच्यामध्ये बदल व्हायला हवेत, त्याचं स्ट्रक्चरल जे चेंजेस असतील त्या व्हायला हव्यात आणि त्या होतील. शेवटी अल्टिमेटली हे लक्षात येईल की हे नातं किती महत्वाचं आहे, गरजेचं आहे आणि ते टिकणार. म्हणजे समाजाच्या स्वास्थ्यासाठी बिलकुल लग्न संस्था टिकणं हे खूप महत्वाचं आहे. कारण की आपण आता फिजिकल, मेंटल ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतो हेल्थच्या कॉन्सेप्ट मध्ये, पण सोशल हेल्थसाठी लग्नाचा जो पाया आहे तो टिकणं खूप महत्वाचं आहे. तरच आपला समाज सुसंस्कृत जो शब्द आहे त्याच्यामध्ये आणि सुसंवादी राहील. कारण मी एक वाक्य मी नेहमी वापरते की हे सगळं जग आनंदात राहावं, असं जे ग्लोबलायझेशन मध्ये आपण म्हणतो, किंवा ती एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे असं आपण म्हणतो. तर ऍज अ कपल, मी आणि माझा जोडीदार एवढे आम्ही आनंदात आहोत का? तर मी माझी ग्लोबलायझेशनची आनंदी करण्याची जबाबदारी निभावली. मी आणि माझा जोडीदार आम्ही दोघं जर आनंदात राहिलो तर जी जागतिक, वैश्विक अशी जबाबदारी माझ्यावर आहे
ती माझ्यापुरती मी निभावली. With this, we come to the end of part 2 of our conversation with मोहना कुलकर्णी मॅडम. मॅडम, तुमच्याशी संवाद साधून नेहमीच आनंद होतो आणि आज परत तसाच आनंदाचा अनुभव आम्ही घेतला. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. तुम्ही छान वेळ दिला आणि खूप छान मार्गदर्शन. आणि हे सगळ्या समाजापर्यंत लोकांपर्यंत पोहोचेल याचा मला फार आनंद होतो. थँक्यू Thank you. थँक्यू व्हेरी मच.